महाराष्ट्र को इस साल सबसे युवा जज के रूप में अमीश वारमाटे मिले हैं। उन्होंने नागपुर के लॉ कॉलेज से पढ़ाई की और कोलकाता से एलएलबी पूरा किया। उनकी सफलता युवाओं के लिए एक बड़ी प्रेरणादायक कहानी है। महाराष्ट्र के लिए इस साल गर्व का पल तब आया जब अमीश वारमाटे राज्य के सबसे युवा जज बने। नागपुर के लॉ कॉलेज से अपनी पढ़ाई पूरी करने के बाद उन्होंने कोलकाता से एलएलबी की डिग्री हासिल की। कठिन परिश्रम, लगन और स्पष्ट लक्ष्य के साथ उन्होंने यह मुकाम हासिल किया। अमीश वारमाटे की इस उपलब्धि ने न सिर्फ उनके परिवार बल्कि पूरे महाराष्ट्र का नाम रोशन किया। आज के युवाओं के लिए यह एक बड़ी प्रेरणा है कि अगर लक्ष्य स्पष्ट हो और मेहनत सच्ची हो तो सफलता जरूर मिलती है। उनकी कहानी साबित करती है कि छोटे शहरों से निकलकर भी बड़े सपने पूरे किए जा सकते हैं। मी यावेळेस सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणखी ज्युडिशियल मजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जे महाराष्ट्र ज्युडिशरी असते त्याची एक्झाम क्रॅक केली आहे आणि जे माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता पूर्ण एक्झामबद्दल, इंटरव्ह्यूबद्दल ते फार पॉझिटिव्ह होतं। इवन दो म्हणजे हे जी मी एक्झाम आहे ते 2023 नोव्हेंबरपासून म्हणजे दिलं होतं प्री, तर ते लांबत थोडा डिले झालं, 2.5 वर्ष लागलं, पण ॲट द एंड ऑफ द डे जे रिझल्ट होतं ते पॉझिटिव्ह निघालं। तर सध्या तर मी प्रोसेस करत आहोत जे रिझल्ट आलेला आहे, तर चांगली फिलिंग आहे। तर कसा अनुभव होता, किती मेहनत घेतली तुम्ही आणि काय ही एक्झाम पास करायसाठी किती मेहनत करावी लागते? UPSC लेवल, MPSC लेवल, कुठल्या लेवलची असते ही? सर म्हणजे परिश्रम तर घ्यावं लागते सर, कारण की हे 3 टियर प्रोसेस असते। सर्वात आधी प्रिलिम्स होते, मग मेन्स होते, मग इंटरव्ह्यू होते। तर आधी प्रिलिम्समध्ये असं असते की तुम्हाला 100 मार्काचे प्रश्न विचारतात, तर त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप असते, तर तुम्हाला अभ्यास करून द्यायला लागतं त्या लेवलमध्ये। मग त्यानंतर प्रिलिम्स निघालं तर मेन्स असते, मेन्समध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह असते, पूर्ण लिहावं लागते आन्सर्स A to Z। तर तिकडे तुमची थोडी मेमरी जास्त टेस्ट होते, तुम्हाला आन्सर लक्षात राहायला पाहिजे, पाठ असायला पाहिजे, तुम्ही जे सेक्शन आहे त्याच्या वेल थ्रू असले पाहिजे। आणि मग वेन इट कम्स टू इंटरव्ह्यू, तर इंटरव्ह्यू जे असते ते पर्सनल आपलं जे डेव्हलपमेंट आहे, जे आपलं कसं स्वतःला दाखवतो, कसं आपण पर्सनॅलिटी चेक होते त्याच्यावर डिपेंड करते। कारण की त्या लोकांना पण माहीत आहे जे इंटरव्ह्यू घेतात, जे ऑनरेबल जजेस बसतात बॉम्बे हायकोर्टचे आणि MPSCचे मेंबर बसतात, त्यांना पण माहिती आहे की त्यांनी प्री मेन्स क्लिअर केला आहे कॅन्डिडेटने, त्यांना नॉलेज तर आहे। तर मेन इश्यू येते त्याची पर्सनॅलिटी आहे का, तो खऱ्यामध्ये जज बनणं योग्य आहे का, तर ते चेक करतात। तर अभ्यास, परिश्रम, कन्सिस्टन्सी हे सगळं गरजेचं आहे। म्हणजे मी म्हणजे ॲक्नॉलेज तर करील या गोष्टीला की ज्युडिशरीमध्ये डिले होतात, पण या डिलेला माझ्या मतेने मी प्रयत्न करेल पूर्णपणे सॉल्व करायचा। जसं तुम्ही बोललेत AI बद्दल, तर AI आजकाल म्हणजे असं पाहता येतं की कोर्ट खूप जास्त म्हणजे AIकडे इन्क्लाइंड आहे, AIला सपोर्ट करत आहे। डेफिनेटली कोर्टचं असं म्हणणं आहे की आपण AIला ॲज अ डिसिजन सपोर्ट सिस्टम यूज केला पाहिजे आणि डिसिजन मेकर नाही। तर AIला लिमिटेड वेने यूज करायचं, म्हणजे माझ्या मतीने मी AIला यूज करेल मॅनेज करण्याकरिता डेटाला, पण जे डिसिजन असेल ते मी माझ्या ज्युडिशियल माइंडला यूज करूनच देणार आहे। कारण की जे आपले ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत सूर्यकांत सर, त्यांनी पण हे म्हटलं आहे की AI कॅन असिस्ट बट जस्टिस शुड रिमेन ह्युमन। तर माझ्या मतीने AIचे लिमिटेड बट ॲक्युरेट यूज करणं गरजेचं आहे। सर जे माझं 10th होतं बेसिकली ते सेंट टेन स्कूलमधून झालेलं आहे 2016मध्ये। त्यानंतर मी 12th केलेलं आहे 2018मध्ये तायवाडे कॉलेजवरून। मग माझं जे BLLB ऑनर्स होतं, म्हणजे मी बेसिकली क्लॅटला क्रॅक केलं होतं, तर त्यानंतर मला NLU नागपूर भेटलं होतं, तर तिथून मी माझं 5 इयरचा BLLB कोर्स कंप्लीट केला। त्यानंतर क्लॅट PGच्या थ्रू मला NLU कोलकाता भेटला होता, तर तिथून मी LLM कंप्लीट केलं 2024मध्ये आणि तिथे माझं स्पेशलायझेशन लॉ अँड टेक्नॉलॉजी होतं। तर हे माझं आहे थोडं एज्युकेशन बॅकग्राऊंड जे।